मसुशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लेआउट मंजुरीशिवाय प्लॉट विकणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे कसे दाखल होणार आहेत. हो, आणि ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या आणि नंतरच्या जमिनीच्या व्यवहारांबाबत शासनाचा नेमका निर्णय काय आहे हेही आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाची फसवणूक टाळण्यासाठी महसूल विभागाची राज्यव्यापी मोहीम कशी चालणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्कीच, हा विषय खूपच गंभीर आहे. त्यामुळेच माझा सगळ्यांना आग्रह राहील की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्कीच कामी येईल. हो, कारण जमिनीचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. बरोबर. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच, सुरुवात करूया. आता बघा, एखादा माणूस आपली आयुष्यभराची पुंजी लावतो, पै गोळा करून स्वप्नातलं घर बांधण्यासाठी एक छोटासा प्लॉट घेतो. हां, बरोबर. घर उभं राहतं, वास्तू शांत होते, आणि एक दिवस अचानक दारात एक नोटीस येते की ती जमीन, तो प्लॉट आणि त्यावर बांधलेलं घर पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बापरे, तो धक्का खूप मोठा असतो. तो धक्का अक्षरशः माणसाला आतून उद्ध्वस्त करणारा असतो, आणि हे भयानक वास्तव महाराष्ट्रात लाखो नागरिकांनी अनुभवलं आहे. पण आता या अनधिकृत प्लॉटिंगच्या आणि जमिनीच्या फसवणुकीच्या खेळाला कायमचा पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंय, पुण्यात नुकतीच महसूल मंत्र्यांनी यावर एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. हो, आणि म्हणूनच आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण जमिनीच्या तुकडेबंदीबाबत आणि लेआउट मंजुरीबाबत शासनाने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाच्या मुळाशी जाणार आहोत. कारण हा विषय खऱ्या अर्थाने तळागाळातील सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेशी जोडलेला आहे. जमिनीचा व्यवहार हा बऱ्याचदा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. अगदी खरंय. आणि जेव्हा तिथे फसवणूक होते ना, तेव्हा केवळ पैसा जात नाही, तर संपूर्ण कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात येते. त्यामुळे आज आपण या निर्णयाची केवळ वरवरची माहिती घेणार नाही. म्हणजे आपण कायद्याच्या खोलात जाणार आहोत. हो, त्यामागचे नेमके कायदे, त्यातील त्रुटी आणि प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते हे आपण सविस्तरपणे उलगडून सांगणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण केवळ नियम सांगून उपयोग नाही, तर तो नियम का आला हे समजणं जास्त गरजेचं आहे. सुरुवातीलाच मला या समस्येच्या मुळाकडे जायला आवडेल. समाजात असे हजारो बेकायदेशीर प्लॉट्स आणि अनधिकृत लेआउट तयारच कसे झाले? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शासनाची इतकी मोठी यंत्रणा असताना जमिनीचे परस्पर तुकडे पाडून ते विकण्याचे हे प्रकार राजरोसपणे कसे काय चालत होते? आता कसं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेतील एक मोठी पळवाट समजून घ्यावी लागेल. अच्छा, कोणती पळवाट? बघा, कोणतीही जमीन मुळात शेतीची असते. त्या जमिनीवर जर घर बांधायचं असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणजेच शासनाचा तो मुख्य कायदा, ज्यानुसार जमिनीच्या नोंदी आणि महसूल गोळा केला जातो. तर त्यातील कलम 44 नुसार ती जमीन अकृषिक म्हणजेच एने करून घेणं बंधनकारक असते. म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल करून घेणं. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966, ज्याला आपण MRTP कायदा म्हणतो. हो, तोच MRTP कायदा. यानुसार त्या जमिनीचा अधिकृत नकाशा किंवा लेआउट नगर रचना विभागाकडून मंजूर करून घ्यावा लागतो. अच्छा, म्हणजे घर बांधण्यापूर्वी केवळ जमीन घेणे पुरेसे नाही, तर ती जमीन राहण्यायोग्य करण्यासाठी या दोन कायद्यांच्या परवानग्या लागतात. नक्कीच, पण तिथेच खरी गोम आहे. अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांनी या यंत्रणेलाच बगल दिली. कसं काय? एखाद्या बिल्डरने किंवा दलालाने 1 एकर शेतजमीन घ्यायची आणि ती एने न करता, तसेच कोणताही लेआउट मंजूर न करता कागदावरच तिचे 40 छोटे तुकडे पाडायचे. बापरे. आणि ते तुकडे थेट गरजू नागरिकांना विकायचे. हे करताना कोणत्याही रस्त्यांसाठी, गटारांसाठी किंवा सार्वजनिक मोकळ्या जागेसाठी जागा सोडली जात नसे. म्हणजे सगळा व्यवहार फक्त कागदावर. हो ना. परिणामी कागदावर तो तुकडा विकत घेणारे व्यक्तीच्या नावावर 7/12 उतार्यावर नोंद व्हायची, पण प्रत्यक्षात त्या जमिनीवर कोणतीही कायदेशीर मान्यता नसायची. म्हणजे हे अगदी असं झालं की एखाद्याने कॉम्प्युटरचा नुसता मॉनिटर विकत घेतलाय, पण त्याला CPU जोडलेलाच नाहीये. अगदी चपखं. म्हणजे अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. हो ना. तो मॉनिटर दिसायला उत्तम आहे, पण तो शहराच्या मदरबोर्डला म्हणजे शहराच्या अधिकृत नियोजनाला जोडलेला नसल्यामुळे तिथे कधीच कायदेशीर वीज, पाणी किंवा रस्त्याची सुविधा पोचू शकणार नाही.
अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. शहराच्या मुख्य पायाभूत सुविधांशी तो प्लॉट जोडलाच गेलेला नसतो आणि म्हणूनच आता शासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. मग आता नवीन नियम काय सांगतो? आपण या नवीन निर्णयाचे 3 प्रमुख टप्पे समजून घेऊया. पहिली गोष्ट, या नव्या कायद्याची तरतूद काय सांगते. तरतूद स्पष्ट आहे की निवासी क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचा तुकड्याची विक्री करायची असल्यास अधिकृत लेआउट मंजुरी असणं पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. याला कोणताही अपवाद नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दुसरी गोष्ट, याच्यात सोपा आणि गावरान अर्थ असा की नकाशा पास केल्याशिवाय आणि रस्त्यांची, सांडपाण्याची तसंच मोकळ्या जागेची रीतसर तरतूद केल्याशिवाय कुणालाही जमिनीचा कोणताही तुकडा परस्पर विकता येणार नाही. आणि यामुळे सामान्य नागरिकांना नेमका काय फरक पडेल? तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, सामान्य माणसाला यामुळे काय फरक पडतो तर 7-12 उतार्यावा खरेदीदाराच्या नावाची नोंद घेताना भविष्यात जे न्यायालयीन वाद निर्माण होतात ते पूर्णपणे थांबतील आणि सामान्य माणसाची आयुष्यभराची कमाई सुरक्षित राहील. हा, खरंच खूप मोठा दिलासा आहे. पण इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. शासनाने यासाठी ऑक्टोबर 2024 ही एक डेडलाईन ठरवली आहे ना? हो, बरोबर. म्हणजे ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या व्यवहारांना काही प्रमाणात मान्यता दिली जाणार आहे, पण त्यानंतरच्या व्यवहारांना अजिबात नाही. ही विशिष्ट तारीखच का निवडण्यात आली आणि या तारखेचा नेमका अर्थ काय? हा खूप तांत्रिक पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, प्रशासनाला कोणतीही नवीन आणि कठोर अंमलबजावणी करताना एक निश्चित कट ऑफ तारीख ठरवावी लागते. अच्छा. ऑक्टोबर 2024 पूर्वी जे जमिनीचे तुकडे पाडले गेले आहेत आणि ज्यावर लोकांनी आधीच घरे बांधली आहेत किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले आहेत, त्यांना गुंठेवारी कायद्यांतर्गत किंवा विशिष्ट दंड आकारून अधिकृत करण्याच्या काही प्रक्रियांमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा विचार असतो. कारण एवढी सगळी घरं अचानक पाडणं शक्य नाही. एक्झॅक्टली. कारण अचानक लाखो लोकांची घरं बेकायदेशीर ठरवून ती पाडणे हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते आणि तो एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण करू शकतो. खरं. पण ऑक्टोबर 2024 नंतर करण्यात आलेली कोणतीही तुकडेबंदी किंवा प्लॉट विक्री कोणत्याही परिस्थितीत अधिकृत मानली जाणार नाही. त्या तारखेनंतर जर लेआउट मंजुरीशिवाय जमिनीचा तुकडा विकला गेला तर काय होईल? तर तो थेट कायद्याचा भंग मानला जाईल. पण 1 मिनिट थांबा, इथे मला एक वेगळी बाजू मांडायची आहे. हो, बोला ना. समजा एखाद्या गरीब शेतकऱ्याला आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची नितांत गरज आहे आणि त्याच्याकडे असलेल्या 2 एकर शेतीपैकी त्याला फक्त एक छोटा तुकडा, समजा 2 गुंठे जमीन दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याला विकायची आहे. तर अशा गरजेच्या वेळीही त्याला हा लेआउट पास करण्याचा सगळा खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार करावा लागेल का? हा नियम सामान्य गरिबांवर अन्याय करणारा नाही का? हा अतिशय उत्कृष्ट प्रश्न विचारलात तुम्ही आणि यातून कायद्यातील सूक्ष्म फरक समजून घेणं गरजेचे आहे. कसा काय? शासनाचा हा नवीन नियम शेतीच्या जमिनीच्या मूळ कृषी वापरासाठी होणाऱ्या हस्तांतरणाला थेट रोखत नाही. म्हणजे जर एखादा शेतकरी आपली जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठीच विकत असेल तर त्यासाठी नगररचना विभागाच्या निवासी लेआउटची गरज नसते. अच्छा, म्हणजे शेती टू शेती व्यवहार चालतील. होय. पण इथे मुद्दा असा आहे की जेव्हा त्या जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी म्हणजे घरे बांधण्यासाठी, व्यावसायिक संकुले उभारण्यासाठी किंवा प्लॉटिंग करून निवासी वसाहत निर्माण करण्यासाठी केला जातो, तेव्हा हा नियम लागू होतो. म्हणजे कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल वापरासाठी? बरोबर. जेव्हा जमिनीचे तुकडे हे निवासी वापराच्या उद्देशाने पाडले जातात तेव्हा तिथे भविष्यात रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था यांची गरज भासणार असते. आणि नेमक्या याच ठिकाणी MRTP कायदा आणि लेआउट मंजुरीची अट बंधनकारक ठरते. म्हणजे शेतकऱ्याच्या मूळ शेतीविषयक गरजा आणि अनधिकृत व्यावसायिक प्लॉटिंग या 2 पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत. अगदी 100% वेगळ्या बाबी आहेत. अच्छा, म्हणजे हा नियम प्रामुख्याने त्या लँड माफिया किंवा अनधिकृत विकासकांवर लक्ष केंद्रित करतो जे शेतजमिनीचा वापर बेकायदेशीर शहरांच्या निर्मितीसाठी करतात. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. हो, तोच मुख्य उद्देश आहे. पण अजून एक विरोधाभास मला इथे जाणवतो. जर एखादा प्लॉट बेकायदेशीर आहे, त्याचा लेआउट मंजूर नाही, तर दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये त्याची खरेदी विक्रीची कायदेशीर नोंदणी कशी काय होऊ शकते? तिथेच हा व्यवहार का अडवला जात नाही? हा एक असा प्रश्न आहे ज्याने वर्षानुवर्षे प्रशासकीय यंत्रणेत एक मोठा पेच निर्माण केला होता. इथे 2 वेगळ्या कायद्यांमधील तांत्रिक दरी समजून घ्यावी लागेल. कोणते 2 कायदे? नोंदणी कायदा 1908 म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्ट
हा पूर्णपणे वेगळा कायदा आहे आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा पूर्णपणे वेगळा आहे. ओके ओके. दुय्यम निबंधकांचे मुख्य काम हे दस्तऐवजाची नोंदणी करणे आणि शासनाचा मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी गोळा करणे हे असते. म्हणजे त्यांचं काम फक्त टॅक्स गोळा करणं आहे? एक प्रकारे हो. जेव्हा दोन व्यक्ती खरेदी विक्रीचा दस्त घेऊन जातात आणि त्यावर योग्य मुद्रांक शुल्क भरतात, तेव्हा केवळ तो लेआउट मंजूर नाही या कारणास्तव दस्त नोंदणी नाकारण्याचा थेट अधिकार निबंधकांना नव्हता. बापरे. आणि याचाच गैरफायदा अनधिकृत प्लॉट विक्रेत्यांनी घेतला असेल? अगदी तेच झालं. दस्त नोंदवला गेला की सामान्य नागरिकाला वाटायचे शासनाच्या कार्यालयात नोंदणी झाली आहे म्हणजे आपला प्लॉट कायदेशीर आहे. म्हणजे शासनाच्याच एका विभागात नोंदणी होते, पण शासनाचाच दुसरा विभाग त्याला बेकायदेशीर ठरवतो. हा किती भयंकर गोंधळ आहे. हो ना. आणि सामान्य माणूस यात भरडला जातो. आणि याच गोंधळातून समाजात एक अत्यंत चुकीचा गैरसमज निर्माण झाला आहे. आजही अनेक लोक म्हणतात की अहो, ओळखीचा माणूस आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा आहे, आपण 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊ आणि नुसत्या 7-12वर नाव लावून घेऊ. लेआउटची काय गरज? या मानसिकतेबद्दल कायदा काय सांगतो? ही मानसिकता म्हणजेच फसवणुकीची पहिली पायरी आहे. हा अत्यंत भयानक गैरसमज आहे. कायदेशीर भाषेत स्पष्ट सांगायचे तर संबंधित महानगरपालिका, नगर परिषद किंवा सक्षम प्राधिकरण. सक्षम प्राधिकरण म्हणजेच शासनाने नेमलेला मुख्य अधिकारी जसे की जिल्हाधिकारी किंवा PMRDA सारखा विभाग. अच्छा. तर यांची रीतसर परवानगी असल्याशिवाय असा कोणताही व्यवहार आता थेट बेकायदेशीर मानला जाईल. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर किंवा नोटरी करून जमिनीची मालकी कधीच हस्तांतरित होत नाही. हे ऐकणारा प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे. नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर जमिनीचे व्यवहार कायदेशीर होत नाहीत. अगदी. आणि याच संदर्भात आपण 2 क्विक फॅक्ट्स पाहूया ज्यावरून या नवीन निर्णयाचं गांभीर्य लक्षात येईल. सांगा ना. तथ्य पहिले, जर कोणी हा नियम मोडला म्हणजे लेआउट मंजुरी नसताना निवासी हेतूने जमिनीचे तुकडे विकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. हे केवळ नोटीस पाठवण्यापुरतं मर्यादित नाही. बापरे. म्हणजे थेट FIR? होय. फौजदारी गुन्हे म्हणजे थेट पोलिसांत FIR दाखल होणार आणि संबंधित व्यक्तीला जेलची हवा खावी लागणार. केवळ आर्थिक दंड भरून इथून पुढे सुटका होणार नाही. बापरे. फौजदारी गुन्हा दाखल होणे म्हणजे त्या व्यक्तीच्या पासपोर्टवर, कर्ज घेण्याच्या क्षमतेवर आणि एकूणच संपूर्ण व्यावसायिक आयुष्यावर कायमचा डाग लागण्यासारखा आहे. हा खरोखरच खूप मोठा दणका आहे. नक्कीच मोठा दणका आहे. आणि तथ्य दुसरं, शासनाने आता स्पष्ट केले आहे की अशा अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर केवळ एखादा महसूल अधिकारी कारवाई करणार नाही. मग कोण करणार? तर महसूल विभाग, नगररचना विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांची एकत्रित संयुक्त कारवाई होईल. म्हणजे चारही बाजूंनी अशा बेकायदेशीर व्यवहारांची कोंडी केली जाणार आहे. अगदी तसंच. हे सगळं ऐकून मला वाटतंय की अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती जर तुम्हाला रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, लोकांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आता मला सांगा, हे संयुक्त कारवाईचं ऐकायला खूप आश्वासक वाटतंय, कारण अनेकदा आपण पाहतो की एक विभाग कारवाई करायला जातो तेव्हा दुसरा विभाग जबाबदारी झटकतो. खरे. पण जेव्हा संयुक्त कारवाईची तरतूद येते तेव्हा पळवाटा कमी होतात. पण हे सर्व कागदावर खूप चांगले वाटते. प्रत्यक्ष मैदानावर जिथे अनधिकृत प्लॉटिंग व्यावसायिक सध्या राजरोजपणे हे धंदे करत आहेत, तिथेही कारवाई कशी होणार? कारण कायदे तर खूप असतात, पण अंमलबजावणीच्या अभावामुळे ते कागदावरच राहतात. तुमची शंका अगदी रास्त आहे. पण प्रशासनाने यावेळेस अंमलबजावणीसाठी एक अत्यंत आक्रमक रणनीती आखली आहे. काय रणनीती आहे? महसूल विभागाने या बेकायदेशीर लेआउट आणि तुकडेबंदीला रोखण्यासाठी राज्यभर एक विशेष तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अच्छा. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनधिकृत प्लॉटिंग प्रकल्पांची सविस्तर झाडाझडती घेतली जाणार आहे. ड्रोन सर्वेक्षण, सॅटेलाइट इमेजेस आणि प्रत्येक जागेवर जाऊन केलेले पंचनामे यांचा आधार घेतला जात आहे. बापरे. ड्रोन सर्वेक्षण पण? हो. जे अनधिकृत बिल्डर आणि जमीन दलाल आहेत, ज्यांचा व्यवसायच मुळात कागदपत्रांमधील त्रुटींवर चालतो, त्यांच्यामध्ये या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ती खळबळ उडणे साहजिकच आहे. ज्यांचा डोलाराच मुळात बेकायदेशीर पायावर उभा होता तो आता कोसळणार हे निश्चित. होय.
पण या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो सामान्य खरेदीदार, जो स्वतःच्या घामाचा पैसा गुंतवून एखादा प्लॉट घ्यायला जातो. त्याने या सगळ्या कायदेशीर आणि प्रशासकीय जंजाळात स्वतःची फसवणूक कशी टाळायची? बरोबर. त्याच्यासाठी कोणती संरक्षण ढाल आहे? यासाठी कोणतीही मोठी कायदेशीर भाषा समजण्याची गरज नाही. खरेदीदारांसाठी एक अत्यंत सोपी आणि प्रभावी चेकलिस्ट मी सांगतो. प्लॉट घेताना या 3 गोष्टी क्रमाने तपासायच्या आहेत. सांगा. पहिला टप्पा, परवानगी तपासा. खरेदीदार जो प्लॉट घेत आहेत त्या संपूर्ण लेआउटच्या नकाशावर संबंधित महानगरपालिका, नगर परिषद किंवा सक्षम प्राधिकरणाचा अधिकृत शिक्का आणि सही आहे का ते स्वतः डोळ्यांनी पहा. नुसत्या रंगीत ब्रोशर्सवर किंवा आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे फक्त जाहिरात बघून भुलू नका. पूर्वीचा आहे की नंतरचा याची खात्री दस्तऐवजांवरून करा. कारण 2024 नंतरच्या अनधिकृत तुकड्यांना कोणतीही मान्यता मिळण्याची शक्यता नाही. होय. आणि तिसरा टप्पा, प्रत्यक्ष जागेची आणि सातबाराची पडताळणी करा. मूळ सातबारावरील नोंदी, क्षेत्राचं मोजमाप आणि दाखवला जाणारा लेआउटचा नकाशा हे दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत का हे नीट तपासा. गरज वाटल्यास एखाद्या वकिलाचा किंवा कायदेशीर सल्लागाराचा अभिप्राय घ्यायला अजिबात संकोच करू नका. ही चेकलिस्ट खरोखरच अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भावनिक होऊन किंवा कुणाचं तरी गोड बोलण्याला भुलून घाईघाईने व्यवहार करण्यापेक्षा कागदपत्रांची सखोल तपासणी करणं हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. अगदी बरोबर. कायद्याचा मुख्य उद्देशच हा असतो की सामान्य नागरिकाचे हक्क अबाधित राहावेत. जमिनीचे वाद हे पिढ्यानपिढ्या चालतात, कुटुंबांची शांतता हिरावून घेतात. खरंय. पण ऑक्टोबर 2024च्या या ठोस निर्णयामुळे त्या वादांची मुळे छाटली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेव्हा लेआउटच अधिकृत असेल तेव्हा रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा हक्काने मिळतील आणि न्यायालयीन खटल्यांचं प्रमाणही लक्षणीयरित्या घसरेल. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जमिनीचे कायदे जितके गुंतागुंतीचे वाटतात तितकेच ते समजून घेणं आपल्या सुरक्षितेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहिलं की शासनाने ऑक्टोबर 2024ची एक स्पष्ट मुदत निश्चित केली आहे. होय. MRTP कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या आधारे आता अधिकृत लेआउटशिवाय प्लॉट विकणे थेट बेकायदेशीर ठरवले आहे. होय. जे असा नियम मोडतील त्यांच्यावर केवळ दंड नाही तर थेट फौजदारी कारवाई म्हणजे FIR दाखल होईल. आणि हे सर्व थांबवण्यासाठी महसूल, नगररचना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची संयुक्त राज्यव्यापी तपास मोहीम सुरू होत आहे. हो. आणि ती 3 टप्प्यांची चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवणं ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. नक्कीच. पण चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. कोणता? हा नवीन नियम आणि फौजदारी कारवाईचा निर्णय तर उत्तम आहे. त्यामुळे भविष्यातील फसवणूक नक्की थांबेल. पण ज्यांनी ऑक्टोबर 2024च्या आधीच नकळतपणे बेकायदेशीर प्लॉटमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांचे व्यवहार जरी शासनाने गुंठेवारी अंतर्गत दंड आकारून मान्य केले तरी त्या ठिकाणी रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था किंवा पिण्याचं पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण कोण करणार? बिल्डर तर पैसे घेऊन मोकळा झाला. बरोबर. मग या जुन्या बेकायदेशीर लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पायाभूत सुविधांचा खर्च शेवटी करदात्यांच्या पैशातूनच होणार का? आणि त्यांना चांगल्या नागरी सुविधा मिळण्याचा हक्क कधी मिळणार? हा एक अत्यंत ज्वलंत आणि मोठा प्रश्नच आहे ज्यावर भविष्यात धोरणकर्त्यांनी सखोल विचार करणं गरजेचं आहे. खरंय. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. तर मंडळी, आजची ही महसूलशाही विशेष चर्चा आपण इथेच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात तुम्हाला जमिनीच्या, शेतीच्या किंवा महसुलाच्या आणखी कोणत्या कायद्याबद्दल अशीच सविस्तर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. हो. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे अशाच कायदेशीर आणि धोरणात्मक विषयांवर आपण सविस्तर विचारमंथन करत असतो. नक्की जॉईन करा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.